तो बॅटिंगला आहे का? बॅटिंगला आहे तो कमल साठी पारितोषिक असतील स्वप्नील यांच्याकडून 3 षटकार आणि 3 चौकार कसेही मारले 3 षटकारासाठी 1000 आणि 3 चौकारसाठी 500 कसे मारू दे म्हणजे सलग नाही मारले एका ओव्हर मारले तरी चालतील. यस 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 स्वप्नील परमार यांच्या बीपीएल चे आयोजक क्या बात आहे. चला आपण सामना सुरू करूया. अजून एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहू शकता. स्वस्तिक 11 विपक्ष SSC डोंबिवलीमध्ये आपण मॅच पाहतोय. तर स्वस्तिक 11ला फायदा काय असेल तर साई नाही आता संघामध्ये. प्रथमेश चला जरा पंचांच्या भूमिकेत चला. प्रथमेश चला जरा लवकर लवकर लवकर. प्रथमेश चाम स्पोर्ट्स देखील आपण पाहिले तर चाम स्पोर्ट्स खांबालपाडा टॉप 3 मध्ये पोहोचला आहे. नाही जबरदस्त संघ कामगिरी खूप चांगली केली. चला लवकर जरा लवकर प्रथमेश कारण आपल्याला वेळ फार कमी. अजून कोण पंच जात आहेत? सचिन जरा लवकर जा. सचिन कॅप घेऊन जा जरा. नाही सुलतान जरा आपल्याला सबस्टिट्यूट खेळाडू कोण येते विपक्ष संघाला सांगा जरा. समोरच आहेत बघा. यस 2 खेळाडू आहेत प्रेम आणि प्रेम म्हात्रे का चिंचोडचा पाणा. त्यांना माहिती आहे ना बाबाला आणि त्यांना आपण कुठेही स्पर्धा असू दे नसले खेळायला आपण आपला संघ तरी आपल्याला खेळायला मिळतं. सुलतान गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू यावेळेला बघितलाय तर ऑन साईडला आपण खेळायचं होतं. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेला. यावेळेला आपण डिक्लेअर झोन मध्ये पण तिथे डिक्लेअर नाहीये कारण डिक्लेअर झोन मध्ये आतमध्ये गेला 70 धाव आपण तर डिक्लेअर असते. खातं उघड आहे. 2 बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. अमर आणि आपण सुरेशी जोडी मैदानात पाहू शकता. अमर आणि सुरेश कमल आणि सुरेश इथे मात्र आपण प्रेम कडनं थोडीशी मिसफीड होते. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 2. चौकारांची हॅड्रिक विकेटची हॅड्रिक षटकारांची हॅड्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चेतन चौधरी यांच्याकडनं. आपण बघितले तर अधिरता बँकेट हॉलचे आपण तर प्रॉपरेटर ते देखील. गोलंदाजी मार्कवर सुलतान स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हो बॅकफुट गेलाय यावेळेला. पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरना चेंडूला उडवलाय. काय फटका होता काय टायमिंग होती. चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला स्वस्तिक 11 संघ प्रथम बॅटिंग करतो. 6 धावा. कमल आणि सुरेशी जोडी मैदान आपण पाहू शकता. सुलतान गोलंदाजी मार्क 3 षटकांची मॅच आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यावेळेला कमल. हो चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं बॅटची. आपण ते कडा घेऊन चेंडू गेलाय तडप्याला जेवते आपण तर जे कंपाऊंड वाले त्याला चेंडू लागला आणि 1 धाव इथे आपण कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकात ते पाहू शकता यावेळेला 7 धावा. सुरेंद्र लोखंडे बघा चहाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. वेगवान चेंडू होता यावेळेला. बॅटरला असं वाटलं की सुरेशला की वाईट देतील पंच पण पंचांनी पाहिलंय किती वेगाने चेंडू गेलाय. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी निघते तसा चेंडू निघून गेलाय त्यांच्या हातातून. ओहो फटका खूप चांगला इनफिल्डच्या वर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. विशाल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अमरला येणं फार गरजेचं बॉलिंग एंडला. तिथे विकेट मिळाला असं. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 10 धावा. नाही अरुण तुम्ही 9 सांगितले तरी चालतील. आम्ही 9च लिहू.
10 धावा झाल्यात. थोडीशी हसी मजाक आहे कारण का आता आपण मित्र अंतिम टप्प्यात आपण येत चाललोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर अमर ठाकूर येतोय गोलंदाजी मार्कवर कारण की 3 षटकांची मॅच आहे. चाम्प स्पोर्ट्स आपण तर खंबालपाडा संघ हा देखील टॉप 3 मध्ये संघ पोहोचलाय. काय कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी. अमर ठाकूर येते गोलंदाजी मार्कवर. ज्ञानेश्वर जोशी बघा आता त्यांच्या नजरा फक्त ट्रॉफ्यांकडेच फिरतायत. हो चांगला चेंडू होता, खोदून काढला, यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं. हवे मध्ये चेंडू पिच पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो. एक रे धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता 11 धावा भोड आहेत तिथे. लगान पिक्चरची आठवण करून देत आहेत. अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण कमलला पाहू शकता. वेल लेप केलाय स्विचच्या माध्यमातून. पंच बघा प्रथमेश भीष्मा सारखे तटस्थ उभे आहेत, कोणत्या प्रकारची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. अमर पुढे त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता वेळेला कमल डान्सी डाऊच्या माध्यमातून खेळायचं होतं. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकडा घेऊन चेंडू गेला होता यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने. धावसंख्या 12 धावा आपण पाहू शकता. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अमर चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या षटकात जर विचार केला तर धावा आल्या होत्या पण या षटकात त्यांनी धावा रोखल्यात. फटका चांगला यावेळेला मिडॉनवर चेंडू वेगाने गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय, विशाल आले आहेत. 2 धावा. प्रेम खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दोन्ही ग्रामीणचे खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 14 धावा आपण धावफलकात पाहू शकता. 14 धावा धावफलकाती लागल्या आहेत. हवेचा वेग देखील आता प्रचंड आपल्याला बघायला मिळतोय आणि सूर्य देखील हळूहळू अस्ताला गेलाय. उंच उंच टावर आहेत त्यामुळे लवकर अंधार आपल्याला बघायला मिळतो मैदानात. अमर हो चांगला चेंडू तो शरीराच्या दिशेने वेगाने आला. यावेळेला जोपर्यंत पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय बॅकफुट पॉइंटला चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 15 धावा. अंतिम चेंडू अमर पुन्हा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण कमलला पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतायत, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे. बॅटर बाद. कमलने मात्र विकेट सॅक्रिफाईड केली. तर चाम्प स्पोर्ट्स खंबालपाड्याचे कॅप्टन आणि यथार्थ 11चे कॅप्टन जरा यायचं आपण. ज्योतिषाला आपण या आणि यथार्थ 11चे कॅप्टन आपण या. आम्ही ड्रॉ करणार आहोत. या दोन्ही संघांमधील ना कोणी एक प्रतिनिधीने दोन्ही प्रतिनिधींनी यायचंय कारण आम्हाला चिठ्ठ्या देखील करायच्या आहेत. वेळ फार कमी आहे. चला लवकर. चाम्प स्पोर्ट्स आणि यथार्थ 11चे कॅप्टन मनीषशी आपण संपर्क साधा. नाही आपण पहिले तर SSC डंबोली संघाचा कोणतरी एक प्रतिनिधी आणि आपण तर स्वस्तिक 11चा कोणी प्रतिनिधी या आपण. पंधरा आहेत अरुण. नाही अरुण मगाशी तुम्ही 1 धाव कमी केली, आता 1 धाव वाढू नका. विशाल 15 धाव आहेत. सौरभ भोर आलेत. काय गोलंदाजी केली आहे सौरभने देखील. संरक्षण केलं होतं शेवटच्या चेंडू 3 धावांची गरज असताना. सायकलला नवीन बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला अक्षय गेलाय डावखुरा बॅटर. काय अक्षयने खेळ केलाय. या अंतिम षटकात किती धावा येतात पाहायचंय. सौरभ
चेंजअप पे सुद्धा पूल करत होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय 30 सर्कल मध्ये. आपण शॉर्ट मिड रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. डॉट चेंडू नाही, खराब चेंडू डॉट गेलाय. हेच तर क्रिकेट आहे ना अभि. भुवर पंच वाईट चिखून करतायत बघा. रॉंग वन देखील टाकतायत ते. धाव संख्या दाखल ती 16 धावा आपण पाहू शकता. भुवर राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट झाला, अन्यथा इथे विकेट मिळाला असता. 2 चेंडू डॉट गेलेत. भुवर येतोय गोलंदाजी मार्को. राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतो. स्ट्राईकला अक्षय. पंच वाईड चिखून करतायत. सोळा धावा धाव फलकाती. 17 धावा माफ करा. 17 धावा. एक वाईट टाकला आता. यथारचे कॅप्टन, यथार 11चे कॅप्टन चाम स्पोर्ट्स आपण इथं खंबालपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. चला यथार 11चे कॅप्टन सुरेंद्र बघा आता आलाय, गाडी घेऊन तिकडून आलाय. चला लवकर या, वेळ फार कमी आहे. 5 वाजायला आले तिथं. सौरभ शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. विकेटची शक्यता होती इथे. डॉट चेंडूची समाप्ती इथे. अक्षय काय करतो यावेळेला. जे शॉर्ट अप लाईनची चेंडू होती ना, ज्या दोन्ही चेंडूवर आपण जर बघितलं ना अभि, तर 2 षटकार आले असते, पण अक्षयकडून ते चेन्नई चेंडू डॉट जात आहेत. चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. शॉर्ट अप लाईनचा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. विशाल आहे. गुड कॅच. मिड विकेटला खूप चांगला झेल घेतला बॅटर बाद. अजून एक डॉट चेंडू. ज्या चेंडूवरती चौकार षटकार येणार होते ते चेंडू आपण तर इथे डॉट गेले. देवी चपाड्याचे मान आपण इथे खेळाडू आहेत. चला यथार्थ 11चे कॅप्टन चामस्पोर्ट खंबालपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. कमल थोडेसे नाराज होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहेत अमल ठाकूर तिथे. वाईड लॉंगनला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. गुड थ्रो. एकच धाव. काय कमबॅक झालंय बघा. खूप चांगलं कमबॅक. धावा पाहिजे ते येत नाहीयेत. स्वस्तिक 11 संघासाठी चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण माहिती एक. जे खराब चेंडू होते ते डॉट गेले आणि चांगल्या चेंडू ती फटके येत नाहीयेत. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. आपण बघितले तर सौरभने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अंतिम चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. सुरेश काय करतो पाहिजे. इथून गोल्डन षटकार मारतोय का पाहिजे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 आणि 25 धावांचं लक्ष. हा मच निडेड षटकार आलाय सुरेशच्या बॅटमधून. यथार्थचे कॅप्टन बघा अंतिम कॉल आहे आपल्याला. लवकर या. चला निलेश मात्र या. ड्रॉ देखील आम्हाला करायचे. बा बोराडे या. आपण लिजेंड खेळाडू. नाही बा बोराडे हात तिथूनच दाखवत. बा बोराडे या. आपल्याच आपण तर नाही या या तुम्ही व्यासपीठावर या. तुम्ही असणं गरजेचं आहे. एक चांगले आपण इथं सिनियर खेळाडू आहेत. सातत्याने क्रिकेट खेळत असतात. आपण तर फार महत्त्वाचा रोल असतो नावपाडा. आणि जिथून मी तर सांगाल ना बा बोराडे संघातून जेव्हापासून त्यांनी आपण इथं 40+ मध्ये कमबॅक केलं. नावपाडा संघ मला वाटतं खेळताना दिसत नाही जास्ती स्पर्धा. प्रेमने बघा चान्स मारला. तर धावा झाल्या 24-25 धावांची गरज आहे. इथून आपण पाहिले तर
SSC डोंबिवली संघासाठी मॅच सुरू होईल. तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक मनीष यांच्याकडे. ड्रॉ देखील मनीष करायचे आहेत का आपल्याला? लगेच करूया, चला या निलेश. चालेल चालेल चालेल. SSC आणि यथार्थ या. चला स्वस्तिक 11 आपला 12वा खेळाडू जरा पाठवून द्या ड्रॉ साठी. स्वस्तिक 11 12वा खेळाडू या स्वस्तिकचे. आणि हा चालेल. SSCचे निलेश आहेत. चला मनीष त्यांना नियम सांगा काय आहेत ते. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. येस कॅप्टन्स आले पाहिजेत. कॅप्टन्स या टॉस बॉक्स मध्ये या. नाही नाही 3 चीट्स आहेत. या आपण वरती या. 3 चीट्स आहेत. 2 चीट्स वरती सेमी फायनल आहे आणि एका चीट वरती फायनल आहे. ज्याला फायनलची चीट त्याला मिळणार तो ड्रॉ. ओके. कॅप्टन चॅम्प स्पोर्ट्स, कॅप्टन यथार्थ 11चे आणि आपण प्रतिनिधित्व करताय SSCचं आणि आपण करताय स्वस्तिक 11चं. ठीक आहे. तर आपण एक चिठ्ठी उचला आणि आपण एक उचला. आपल्याला यांच्या चिठ्ठीला आपण फायनलीच ही मॅच जी चालू आहे त्यांचा विनर गृह्य धरूयात. ओके. येस फायनलिस्ट आहेत. बाय मिळतोय यथार्थ 11 संघाला आणि मेगा सेमी फायनलची मॅच होईल. चॅम्प स्पोर्ट्स खंबलपाडा विपक्ष ह्या चालू असलेल्या सामन्यातला विजेता संघ. यथार्थ 11 पोचलाय मेगा फायनल मध्ये. यानंतरची मॅच मेगा सेमी फायनलची मॅच असणार आहे. लक्ष आहे 25 धावेंचं. आशिष मिश्रा गोलंदाजी मार्क वरती, टीमचे ओनर. आशिष मिश्रा येतात गोलंदाजी मार्क वरती. चांगलं कामगिरी सकाळपासून केली आहे. स्ट्रायकिंग एंडला सुलतान खान. फर्स्ट बॉल पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकवलाय. योग्य त्या ताकदीचा वापर केलाय आणि अगदी पहिल्या चेंडू वरती आपलं नाव इथे गाजवलंय. सुलतान खान एक ब्रँड आणि तो ब्रँडेड षटकार येतोय त्यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. अगदी ललचवणारा चेंडू होता बॅटरला. बॅटरने योग्य तो प्रहार केला. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. चॅम्प स्पोर्ट्स आपल्याला विनंती आपण देखील सज्ज राहायचं. यावेळी पुन्हा एकदा बघितलं तर पॉइंट रिजन वरती कट करण्याचा प्रयत्न होता. झेलची शक्यता. दुर्गेश होते तिथे. त्यांच्याकडून झेल ड्रॉप झालाय. चेंडू नक्कीच अडवलाय पण कॅचेस विन यू द मॅचेस. ही कॅच पकडणं गरजेचं होतं. सोडलीये कॅच. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये. मॅच सोडलीये की ही RPL ची ट्रॉफी देखील सोडली आहे. कारण जीवदान कोणाला मिळत आहे? जीवदान सुलतान खान यांना मिळत आहे. किरण पाटील आलात स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राइक रोटेट झाली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि हीच तर खेळी आहे. हाच तर खेळ आहे. हेच तर क्रिकेट आहे. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि बघा कमबॅक काय केला आशिष मिश्राने. खूप चांगला कमबॅक केला. 2 चेंडूंवरती 7 धावा. 25 धावेचं लक्ष. चेंडू आहेत 18 चेंडूंवरती बनवायच्यात 25 धावा. 7 धावा झाल्यात. अजूनही 18 धावेंची आवश्यकता आहे. पुढील चेंडू. यावेळी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा दाखवली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता स्ट्रायकिंग एंडला पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते. बघायला मिळते आपल्याला प्रेक्षकांकडून देखील. कारण ही मॅच देखील तेवढीच निर्णायक आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट
लढत करणार आहे सेमी फायनल मध्ये. 8 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. कमबॅक केला आशिषने. षटकारानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात, पण पुन्हा एकदा आव्हान मोठं आहे. सुलतान खान पुन्हा एकदा आलाय स्ट्राईकला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आशिष मिश्रा. 8 धावा धावफलकावरती, 8 रन्स ऑन द बोर्ड, करायच्यात 25. पुढील चेंडू बेगीचा प्रयत्न केला, मिस टायमिंग असणार आहे. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय, झेल कंप्लीट केलाय आणि सेलिब्रेशन आपल्याला सांगून जात आहे की किती प्राइसफुल ही विकेट आहे सुलतान खान यांची. गडी बाद होतोय, मोठा झटका लागतोय SSCC डोंबिवली या संघाला. डीजे सुलतान यांची जागा भरून काढण्यासाठी, बॅटिंग करण्यासाठी, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी, आपल्या संघाला मेगा फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी बॅटर कोण येतोय? विशाल पाटील येतात, मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. आणि चांगली शैली आहे यांची देखील. कलात्मक फटके खेळतात, बॉलच्या मेरिट वरती खेळणं पण कमबॅक केलंय. आशिष मिश्रानी देखील तेवढंच सुरेख कमबॅक केलंय. अगदी पहिला चेंडू बॅटरच्या नावावरती, त्यानंतर उर्वरित 5 चेंडू 4 चेंडू आपल्या नावावरती केलेत. खूप चांगला कमबॅक. 8 धावा धावफलकावरती. धावफलक थोडंसं स्थिर स्थगित बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, उर्वरित 4 चेंडूवरती फक्त 2 धावा. लास्ट बॉल या षटकामधला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. पुढील चेंडू बेगीचा प्रयत्न केला, बॅटची एज लागली आहे, धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. अजून एक झटका, कॉलिंग मध्ये मिस्टेक केली, अजून एक झटका लागलाय. विशालला गोल्डन डक वरती बाद व्हावं लागतंय. SSCC डोंबिवली संघ आता थोडासा अडचणीत सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. येस डीजे. समीकरणाचा विचार केला तर समीकरण आहे 12 चेंडू 17 धावेंचा. काय मॅच रंगते. अगदी त्या षटकारानंतर आपल्याला वाटलं होतं की सुलतान खान या मॅच वरती देखील, या गोलंदाजावरती देखील बरसतोय का, पण आशिष मिश्रा म्हटलेत नाही, माझ्यामध्ये देखील कुवत आहे, ताकद आहे, गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, करून दाखवलंय. आपल्या कॅप्टननी शुड लीड फ्रॉम द फ्रंट, अगदी फोडून लीड केलाय, चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक केलं, 8 धावा दिल्यात. आणि आता समीकरण 12 चेंडू 17 धावेंवरती गोलंदाजी मार्कवरती येतोय अक्षय. आणि अक्षयचा विचार केला देखील चोळेगावातील अक्षय देखील एक चांगला खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडला येत आहेत किरण पाटील, मॅन फ्रॉम मोठा गाव. पहिला चेंडू फेस करत असताना वाईड असणार आहे, स्क्वेअर चेंडू आहे, व्हाईट बॉल आलाय. यावेळी खूप चांगला फटका बघायला मिळतोय, इनसाइड आउटचा फटका, कव्हर रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मिळत आहेत का, तर बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होणार आहे. हे सर क्रिकेट आहे. एका चेंडूवरती गोलंदाज हवी होतो, पुढच्या चेंडूवरती बॅटर हवी होतो, आणि संयमी खेळ करणं गरजेचं आहे, संयम ठेवणं गरजेचं आहे. मॅच संपलेली नाहीये, कारण कुठलाही संघ अजून जिंकलेला नाहीये. धावा धावफलकावरती 11 आहेत. 11 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. 11 चेंडू 14 धावा. मॅच ऑन. यावेळी हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, पण वेग प्रचंड अक्षयकडे आहे. चांगल्या स्पॉट वरती चेंडू लँड होतोय, गुडलँड स्पॉट वरती चेंडू लँड झाला आणि थोडासा गतिशील झालाय, थोडासा वेग अजून वाढलाय. त्याच्या मागचं कारण ही सिमेंटची खेळपट्टी. खूप चांगली गोलंदाजी. 10 चेंडू 14 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, इनसाइड आउटचा अजून एक कटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय आपल्याला. 2 खेळाडू जात आहेत चेंडूच्या खाली, आशिष गेलेत आणि इथे देखील 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसवत आहे. धावा धावफलकावरती
14 धावा आणि समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू 12 धावेंवरती मॅच आहे. 9 चेंडू 12 धावा. कुठला सामना, कुठला संघ हा जिंकतोय, कुठला संघ पोहोचतोय थेट सेमीफायनल मध्ये. 13 धावा झाल्यात. 13 धावा झाल्यात. 13 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. क्रॅम्प केलाय बॅटरला. अगदी बॉडीवरती अटॅक करत असताना अक्षय काय अप्रतिम गोलंदाजी करतोय. वेग प्रचंड आहे बघा. वेगेवरती स्वार झालाय. ते बॅटर त्याला माहित होतं आत आलेत अगदी चेंडूवरती. खूप चांगली गोलंदाजी. बॉडीला टार्गेट करत असताना, बॉडीवरती अटॅक करत असताना 8 चेंडू 12 धावा. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. एमएस टायमिंग आहे थोडासा स्ट्रोक. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. कमल येणार आहे, कव्हर करेल चेंडूला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पण 2 धावा येत आहेत. गरजेच्या आहेत त्या 2 धावा, त्या मिळत आहेत. 7 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 10 धावा. SSCC डोंबिवली संघाला त्याच 10 धावेंचं संरक्षण करायचंय स्वास्तिक 11 संघाला. सात चेंडू 10 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. दोन्ही टीम साठी हा चेंडू निर्णायक असणार आहे. 7 चेंडू 10 धावा. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हाताने कट केल्या चेंडूला. पॉइंट रिजन वरती दुर्गेश असणार आहे. चेंडू निघून जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. समीकरण काय, मॅच बॅलन्स आहे असं समीकरण आपल्याला सांगतंय. कारण जिंकण्यासाठी 9 धाव्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 6 म्हणजे एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा इथून हरणं कोणालाही मंजूर नाहीये. कोणालाही मंजूर नाहीये की RPL ट्रॉफीच्या एवढ्या जवळ येऊन आपण तिच्यावरती आपला हात नाही फिरवणार. गरजेचं आहे मॅच जिंकणं, सामना जिंकणं, सेमीफायनल मध्ये जाणं. 6 चेंडू 9 धावा. चला अजूनही 2 मॅचेस कव्हर करायच्यात. सहा चेंडू 9 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आशिष म्हात्रे. पॅन फ्रॉम देवीचा पाडा. फेस करण्यासाठी तुषार आहे. तुषारचा उल्लेख करायचा झाला तर YSCC संघाचा देखील उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी तुषारने देखील केली आहे. अष्टपैलू खेळाडू, चांगली गोलंदाजी करतो, खालच्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग देखील करतो. 6 चेंडू 9 धावा. फर्स्ट बॉल. अकुटप्प्याचा चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. झेलची शक्यता. काय कॅच पकडली आहे. ही कॅच पकडली आहे की ही मॅच पकडली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगला झेल इथे टिपलाय आणि तुषारची खेळी देखील संपुष्टात आली आहे. लागलाय अजून एक मोठा झटका SSCC डोंबिवली संघाला. SDJ परत मॅचकडे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. पुन्हा एकदा आता बॅटिंगसाठी कोण आलेत. ग्रामीण क्रिकेटचे बाहुबली जाणले जाणार आहे. अमर ठाकूर येतात बॅटिंगसाठी. कॉन्टॅक्ट बघायला मजा येणार आहे. 5 चेंडू 9 धावा. यावी अप्रतिम फटका. काय एक्झिक्युशन बघायला मिळत आहे. चेंडू पाठवून दिला लांब 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 लांब. येतोय षटकार. 6 धावा. हा विजयी फटका असू शकतो. फक्त 3 धाव्यांचा आता येऊन ठेपलंय. धन्यवाद. 4 चेंडू 3 धावा. आशिष करतायत का कमबॅक. कट करण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती चेंडू निघून जाणार आहे. खेळाडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील
झाली आहे, चांगली झाली आहे, चांगलं कलेक्शन केलंय. 2 धावा इथे मिळत आहेत, स्कोर झाल्यात लेवल. इथून कमबॅक होतोय का? कमबॅक करायचं असेल तर आशिष म्हात्रे यांना आपल्याकडे असलेला सगळा अनुभव पणाला लावणं गरजेचं आहे. पणाला लावतायत का? कारण समोर आव्हान देखील किती मोठं आहे. अमर ठाकूर अगदी आले, पहिल्या चेंडूवरती आले आणि मॅच जवळपास फिनिश करून गेलेत. का आपल्याला म्हटलं जातं ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली. एका धावेची आवश्यकता, स्कोर्स लेवल. चेंडू शिल्लक आहे 3. यावेळी चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. सामना फिनिश आणि इथे मेगा सेमीफायनल मध्ये एंट्री होते SSCC डोंबिवली या संघाची देखील. चला टॉस